हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 42 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज। तर ज्या काही मी महत्त्वाच्या यामध्ये टिप्स सांगितल्या आहेत तर त्याहीच तुम्ही नक्की फॉलो करायच्या आहेत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं माप घेतलेलं आहे, जे आपल्याला जितकं मेजरमेंट लागतं प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी तितकं आपण इथं घेतलेलं आहे। जसं की तुम्ही छाती बघू शकता, 10.5 इंच छाती जी आहे आणि त्यामध्ये 2+ आपण इथं मार्जिन जे आहे ॲड करून घेतलेलं आहे। कमर 9+2 इंच घेतलेली आहे। पूर्ण उंची जी आहे 15+1 इंच घेतलेली आहे। शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। जो आपला मुंडा आहे 6 इंच घेतलेला आहे। गळा रुंदी 2.25 इंच घेतलेला आहे। जो आपला पुढील गळा आहे तर तो 6.5 वरती घेतलेला आहे आणि जो आपला मागील गळा आहे तर तो 11 इंच वरती घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी तुम्ही कार्ड शीट पेपर घेतलेला आहे आणि जो आपला कार्ड शीट पेपर आहे तर तो असा सिंगल फोल्ड करायचा आहे, जेणेकरून आपला बॅक आणि फ्रंट जे पार्ट आहे तर ते दोन्ही एकदम निघतात। तर आता आपण सगळ्यात आधी टाकणार आहोत आपल्या पूर्ण उंचीचं माप। तर पूर्ण उंची जी आहे आपली 15+1 इंच 16 इंच आपली पूर्ण उंची जी आहे तर ती आलेली आहे। तर आता आपण सगळ्यात आधी पूर्ण उंचीचं माप टाकलेलं आहे आणि तेही पेपरच्या पॅक बाजूला आपण इथं माप जे आहे टाकलेलं आहे। तर त्यानंतर आपण जे शोल्डर आहे 5.5 इंच इथे घ्यायचं आहे। तर शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे। आणि जो आपला मुंडा आहे तर तो 6 इंचावरती घ्यायचा आहे। तर आता मुंडा बी तो बघू शकता की 6 इंचावरती घेतलेला आहे। तर आता आपण घेणार आहोत मुंड्याच्याच रेषेवरती छातीचं माप। तर छाती जी आहे आपली 10.5 इंच आहे, तर +2 इंच मार्जिन ॲड करून आपण इथं 12.5 इंचावरती जे छातीचं माप आहे तर ते घेणार आहोत। तर आता आपण बॉटमला घ्यायचं आहे आपल्या कमरेचं माप। तर कमर जे आहे 9+2 इंच 11 इंचावरती आपण जी कमर आहे तर ती घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी छातीची मार्किंग आहे आणि कमरेचं तर ते दोन्ही असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण आता टाकणार आहोत आपला फ्रंटचा मुंडा। तर फ्रंटचा जो मुंडा आहे आपण 1 इंचावरती असा टाकलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो बघू शकता की कशा पद्धतीने जो आपला मुंड्याचा शेप आहे तर मी तो दिलेला आहे। आता बॅकचा जो मुंडा आहे आपण असा 1.5 इंचावरती टाकायचा आहे। तर आता हे बघू शकता आपला बॅकचा जो मुंडा आहे प्रॉपर असा आपला 1.5 इंचावरती आपण टाकलेला आहे। आता त्यानंतर आपण टाकणार आहोत आपली गळा रुंदी। तर गळा रुंदी जी आहे 2.25 इंच घेतलेली आहे आणि जो आपला पुढचा गळा आहे तर तो पुढचा गळा जो आहे 6.5 इंचावरती आपण असा टाकणार आहोत। आता गळ्याची जी ब्रॉडनेस आहे तर मी थोडीशी तर वाढवलेली आहे, कारण जी माझी कस्टमर आहे तर तिला जे आपला गळा आहे तर थोडा ब्रॉड घालायला आवडतो फ्रंटला सुद्धा। तर त्यामुळे मी काय केलं आहे की फ्रंटला जो बॉटमला तुम्ही बघू शकता साईडला मी अर्धा इंच वाढवलेला आहे आणि त्यानंतर असा गोल आकार जो आहे गळ्याला दिलेला आहे आपल्या फ्रंटला। आणि जो आपला प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट असतो तर तो मी दिलेला आहे 4.25 इंचावरती। तर 4.25 इंच मी असा कट्स पॉईंट इथं दिलेला आहे 42 छातीला। तर इथं बघू शकता तर 4.25 इंच आपला कट्स पॉईंट येतो प्रिन्सेस कटला आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण 5.5 इंच घ्यायचं आहे। तर इथे मी घेतलेला आहे 5.5 इंच। त्यानंतर त्याच्या साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। जितका तुम्हाला प्रिन्सेस कटला आतमध्ये स्पेस हवा आहे तितका हा तुम्ही घेऊ शकता। जर तुमची छातीचं पोर्शन थोडंसं हेवी असेल तर तुम्ही 1.25 सुद्धा घेऊ शकता, किंवा छातीचं पोर्शन जर कमी असेल तर तुम्ही 1ही घेऊ शकता। तर या टाईप आपला जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे। इथं मी मुंड्यातून प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। तर थोडासा आपण असा फुगीर जो आकार आहे प्रिन्सेस कटला दिलेला आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला जो प्रिन्सेस कटचा आकार आहे तर तो अगदी परफेक्ट असा आलेला आहे। तर आपलं जे मार्किंग आहे तर ते पूर्ण असं कंप्लीट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण जो आपला प्रिन्सेस कटचा आकार आहे तर तो दिलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत पेपर कटिंग। तर तुम्ही तर लिहिलेलं आहे 42 साईज, कारण आपण याची कटिंग आहे तर ते 42 साईजचं करत आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण बॅकचा इथं जो आपला मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे। आता सेंटरपासून आपण हा जो पेपर आहे तर तो कट करायचा, म्हणजेच काय होतं की बॅक पार्ट आणि आपले फ्रंट पार्ट दोन्ही असे सेपरेट होतात।
तर आता मी गळ्याला सुद्धा इथं कट्स मारून घेणार आहे दोन्ही साईडला। तर हा झाला आपला बॅक पार्ट। तर आता आपण फ्रंटचे पार्ट जे आहेत असे कट करणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे फ्रंट आहे तर ते अशा पद्धतीने कट करू शकता। तर फ्रंट जे आहे आपलं असं कटिंग झालेलं आहे। तर हा 3 इंचाचा इथं बघू शकता की गॅप जो आहे आपला 3 इंचाचा असा जो आहे तर तो कट झालेला आहे। तर आता त्याचं जे मार्जिन आहे आपण दोन्ही साईडला ह्या फ्रंट पार्टमध्ये अस्तरवरती वाढवून घेणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती जे आहे आपला बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि बॅक पार्टमध्ये आपण अजिबात काही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही। जसा आपण पेपरवरती कट केलेला आहे तर सेम तसा आपण अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे। तर आपण बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती कट केलेला आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट इथं कट करणार आहोत। तर फ्रंट पार्ट सुद्धा तुम्ही इथं बघू शकता जी आपली गळ्याची बाजू आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। तर एक महत्त्वाची ट्रिक आहे जेणेकरून जो तुमचं शोल्डर वगैरे पडायचा काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आपला फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस कटचा गळ्याचा जी गळ्याची बाजू आहे तर ती अशा टाईप आपल्याला अस्तरवरती ठेवायची आहे। तर इथं टोक तुम्ही बघू शकता की एकदम काटोकाट मी जे आपलं फ्रंटचं जे टोक आहे तर ते ठेवलेलं आहे। तर आता जी बाजू आपली गळ्याची आहे फ्रंट गळ्याची तर तिथं बॉटमला मी इथं बघू शकता की 1.5 इंच इथं एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपण असं मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं या पेपरनुसार। तर आता गळ्याला सुद्धा आपण असाच शेप देणार आहोत। तर या ट्रिकमुळे काय होतं की आपलं शोल्डर वगैरे जर लूज होत असेल किंवा शोल्डर पडत असेल तर ते अजिबात पडत नाही। आता जसं आहे तसं मी इथं मार्किंग जे आहे केलेलं आहे इथं बघू शकता आणि एक्स्ट्रा ते 1.5 इंच मार्जिन आपण मगाशी कट केलं होतं तर ते या फ्रंट पार्टमध्ये जो आहे आपल्या गळ्याच्या साईडला सुद्धा इथं वाढवून घेतलेलं आहे। आता जी बाजू आपली सेंटरला जॉईंट होणार आहे तर तिथे मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर अस्तरवरती आपण हे न चुकता वाढवून घ्यायचे आहेत माप। तर आता आपण कट करणार आहोत गळ्याची बाजू। तर प्रिन्सेस कटचा जो हा शेप आहे तर तो तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि जर का तुमचं शोल्डर पडत असेल तर या टाईपने तुम्ही शोल्डर जे आहे आपलं फ्रंटचा जो गळ्याचा पार्ट आहे तर तो ठेवून कट करू शकता। तर याने शोल्डर जे आहे अगदी व्यवस्थित फिट बसतं, अजिबात लूज किंवा एका साईडला जे शोल्डर आहे तर ते पडत नाही। तर आता आपण कट करणार आहोत आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट। तर दुसराही पार्ट आपण असाच अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जसं आहे तसं सगळ्यात आधी इथं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती। आता इथं बघू शकता जी आपली गोल बाजू आलेली आहे तर त्या साईडला आपण इथं थोडंसं 1/2 इंच वाढवायचं आहे कारण ही जी गोल बाजू आहे तर ती प्रिन्सेस कटला दुसऱ्या पार्टला आपल्या जॉईंट होणार आहे। तर त्यामुळे काय करायचं आपण थोडंसं 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथं बॉटमला तुम्ही बघू शकता की आपलं जी कमरेची आहे फिटिंगची बाजू आहे तर तिथे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे आणि 1.5 इंच वाढवून अशी क्रॉसमध्ये आपण अशी लाईन आखून घ्यायची आहे आपल्या प्रिन्सेस कटच्या दुसऱ्या पार्टला। तर इथं बघू शकता अशी क्रॉसमध्ये आपण इथं 1.5 इंच वाढवून क्रॉसमध्ये लाईन आखून घेतलेली आहे आणि जो आपला गोल शेप दिसतोय तर त्याच्या साईडने सुद्धा आपण आता 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे कारण ती बाजू आपली जॉईंट होणार आहे सेंटरला आणि त्यानंतर आपलं जे अस्तर आहे तर ते सुद्धा असं कट झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर आता आपलं फ्रंट जे आहे अस्तरवरती असं कट झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं मेन कापडावरती कट करायचं। तर मेन कापडावरती आपल्याला अजिबात कोणतंही मार्जिन ॲड करून घ्यायचं नाही। जसं आपण अस्तर इथं कट केलेलं आहे सेम तसा अस्तर ठेवून आपला जो मेन पीस आहे तर त्याच्यावरती आपण हे असं कट करायचं आहे। तर मेन पीसावरती आपण अजिबात ह्याला काही मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर इथे मी आपलं मेन कापड जे आहे तर आपण मेन कापडावरती हा जो पार्ट आहे तर ते कट करायचे आहे। तर हे ब्लाऊज ज्यावेळी रेडी होईल तर त्यावेळी तुमच्यासोबत मी जे फोटो जे आहेत तर नक्की शेअर करेन। धन्यवाद।